पाठीमागच्या येणाऱ्यांना खरंच जागा पुरत नाही. आपण एकामेकाला सहकार्य केलं तर सगळे आपल्या मंडपमध्ये बसतील. सरका पुढं, खरंच सरका पुढं, सरका पुढं, मध्ये जागाच ठेवू नका. Yeah.
माझ्या लग्नात एवढा नव्हता पण हा एकनाथ महाराज हांडेंचा नाही, निवृत्ती महाराज हांडेंचा आहे. माझ्या वडिलांची परंपरा मी सांभाळतो, म्हणजे नरभक्त तुकोबारांची परंपरा सांभाळतोय. त्याचा हा सन्मान जोपडेकरांनी केलेला आहे. मी त्यांचा आभारी आहे. प्रतिवर्षाकडून चालू असलेला हा एको कमी कर म्हणा, प्रतिवर्षाकडून चालू असलेला हा अखंड हनुमानचा सप्ताह श्री ग्रंथराज 1915 श्री हनुमान जन्मोत्सव भव्य देवाच्या प्रति स्वरूपामध्ये तुम्ही बाबा हा सोहळा संपन्न करतात. गेल्या 25 वर्षापासून माझ्या वडिलांनी या ठिकाणी कीर्तन केली, मी कीर्तन केली. 25 वर्षापासून या सोहळ्यामध्ये कीर्तन सेवा संपन्न करतोय. सुरुवातीला छोट्या स्वरूपामध्ये हा उत्सव सप्ताह या ठिकाणी व्हायचा. त्या
त्याचं आज या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मी मगाशी प्रवेश करताना तेव्हा घोडेन हत्तीन पाळणे सगळे बघितले. मला वाटतं आषाढी पंढरीची वारी ही तारीख आहे असं वाटतं मला. रोपळ गावात मी प्रत्यक्ष पंढरपूर या ठिकाणी तयार केलं आहे. या तुमच्या मुलांची पुणे हनुमंतरायाची कृपा आहे. हो, एक आनंद वाटला मला. काही 10-15 वर्षापूर्वी तुम्हाला इथला 16 सप्ताह पाहिला मी. आताही पाहतोय फार मोठा आमूलाग्र बदल झाला. एवढी सांकेतिक कीर्तन ऐकायला येत नव्हती. मोजकी असायची टाळकरीला आम्हीच 7-5-3 दशकाचा मेळा. पण आज तिने एवढं भव्य दिव्य असं स्वरूप तयार केलं, हे आनंदाची गोष्ट आहे. पण त्या प्रेमापुढे हा सेवेचा योग. सेवेकडे तुकोबाचा अभंग आहे. हे अभंग तुकोबर आहे. ऐशा भाग्ये जानो तरी धन्य जन्मानो रुळे तळील पायरी संत पाय देतीवरी प्रेम अमृतपान होईल चरणदे स्नान. तुका म्हणी सुखी कया हरतील दुःखे रुळे तळील पायरी संत पाय देतीवरी. पांडुरंगा करू प्रथम या अभंग तुकोबर आहे. या भगवान पंढरीनाथ आपल्या पांडुरंग मागणं मग देवा सांग असं कोणतं भाग्य आहे, कोणत्या भाग्याने माझा हा जन्म धन्य होणार आहे. मनुष्य जन्म प्रत्येकाला मिळाला आहे, पण मिळालेला जन्म धन्यच होईल हे सांगता येत नाही. आणि धन्य ही पदवी कुठल्या विद्यापीठात मिळत नाही, कुठल्या शाळेमध्ये नाही, कुठल्या कॉलेजमध्ये नाही. धन्य होण्याकरता परमार्थ विद्यापीठामध्येच यावं. मनोभावी ती सेवा करावी लागते. त्या सेवेच्या माध्यमातून शेवट जीवनाला बाबा धन्यत्व आहे. आणि संत मंडळी भक्त मंडळी जीवनामध्ये धन्य झाली असे अनेक प्रमाण आहे. धन्य तुकोबा समर्थ धन्य 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 आपलंही जीवन धन्य व्हावे तुकोबरांची मागणी पांडुरंगापुढे. हो, मनुष्य हे मिळालं आहे पण आम्हाला कळालं नाही. हो, विचारला
मिळाला नाही. दुसरा वर्ग ह्याची महती कळाली, त्याला मिळालं नाही. तिसरा वर्ग त्याला ध्येय मिळालं, त्याला ज्ञान नाही. चौथा वर्ग असा आहे, त्याला ध्येय मिळाला, दुसरा मिळाला नाही, त्या ध्येयाची महती कळाली. तुम्हा मला मिळालाय पण कळालं नाही. अनमोल असं आयुष्य संसारामध्ये विखरतो. म्हणजे विषयाची चिरवणी केली, आयुष्याची घालणी, विषयवणी भरण्याची आता याची कोणतरी ठेवून म्हणजे नारायणी भाव पाहून ठाव नरदेह मिळालं. अनमोल आयुष्य या संसारामध्ये विखरतो करतोय. आणि मी कोण आहे, मी कशा करता आलोय, येऊन काय करायचंय, शेवटच्या अवस्था शेवटचा मुक्काम कुठला करण्याचा विचार करायचा. मी स्थूल आहे का, सूक्ष्म आहे का, कारण आहे का, महाकारण आहे, याचा अभ्यास करत कोणामध्ये. मी कोण आहे करावा विचार, काही माणसं मीच अजून मीच ओळख पटणे. आम्ही विचारतो तुम्ही कोण, मी सांगत असतो मी वय, मी आपलं हांडे तो बरं प्रश्न विचारला तो कारण महाराज तुम्ही कोण आहात, तो बरं म्हणजे समजलं म्हणजे मी कोण आहे. मी वासुदेव तत्वता मी वासुदेव आहे, मी भागवत स्वरूप आहे, मी शिवस्वरूप आहे. या बोधाला लागू आहे ही बैठक साधणी परमार्थ. मीची ओळखत नाही. काही माणसं जसे आले तसे निघून चालते. काही काही माणसं बघा चिंतन नाही, भजन नाही, सेवा नाही, तांदळ नाही, अन्नदानाची चट नाही, गळ्यात तुळशीची माळ नाही, मोकळी सटके सटकी झुंबकी झुंबा जशी आली तशी निघून चालली. काही भाजलं आणि काही परमार्थाला लागतात, पर शेवट लागतात. सगळं संपर्क गिराईक आमच्याकडे आहे. त्या संसारात रस घालून चिपाडा आमच्याकडे आहे. आता पंढरपूरच्या महिलेच्या वारीला बघा सगळे हाफ तिकिटाची हो ती महिला केल्या हाफ तिकिटात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सगळ्या महिला हाफ तिकीट केल्या. लाडक्या बहिणी झाल्यामुळे त्या नावड्याची किंमत कमी झाली आहे. 1500 रुपये मिळाल्यापासून ती बायकांना किंमत देणे गेली. माझ्या बायकोला 1500 रुपये आमची बायका किंमत कमी झाली. लाडक्या बहिणी बघा तुम्ही हाफ तिकीट केल्यामुळे सध्या महिला एवढ्या हिंडत्यात. लोक हिंडतात. सोलापूरला जा, तुळजापूरला जा, अक्कलकोटला जा, शिर्डीला जा, कोल्हापूरला जा, पंढरपूरला ये. लोक हिंडायचे. 10-12 बायकांना ग्रुप करायचा. एवढी पर्स घेतली लोक थोबाडावर करत. नवरा बसतोय घरात भाकऱ्या करत. हे नाही अक्कलकोटच्या स्वामी समर्थाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हण आहे घरचा महादेव पाय प्राणी आणि बाहेरच्या देवाला घालते पाणी. घरचा महादेव उपाशी मोडतोय आणि हे आधी तुळजापूरचे आहे. एक लक्षात ठेवा माझ्या माय मावल्या, नवरा कसा कसा चांगला असू द्या, वाईट असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, गंडण असू द्या, दारुड्या असू द्या, खाताडा असू द्या, पितळ असू द्या, त्याच्या नावाला कुंकू लावताय ना, गळ्यात मंगळसूत्र बांधलंय ना, त्याची सेवा करा, त्याची पूजा करा. माझे वडील कितना सांगायचे बायकोने नवरी सेवा करावी, शिष्याने आपल्या गुरुची सेवा करावी आणि मुलाने आपल्या बापाची सेवा करावी. कसा कसा नवरा त्याची सेवा करा, मारीपर्यंत त्याचे पाय धुवा, त्याची पूजा करा. काय पूजा आमचे पाय धुवून येण्याचा बाजार सगळा आमच्यामुळे खालतूवर तर कळून गेले.
बघतो काय काय माय नवरे आयुष्यमध्ये नवऱ्या नीट बोलत नाही आणि कोण त्या मेल्यावर नाटक लावायचे तुला रागून बोलून गेला ही रागून माहिती तुम्हाला नवऱ्याची दोष काढायची रडता रडता माझ्या बाबानं कधी विकत बिडी घेतली नाही फक्त दुसरी पेट्या वाढायची आम्हाला माझ्या सरदारनं कधी कीर्तना चप्पल ठेवली नाही जुन्या चप्पल सोडायच्या नव्या चप्पल घालून राहायचे और माझा बोट गेला इकडं दारात शिवला हो 1250 रुपयाचा बूट दक्षिण 250 रुपये काय सांगायचं माझा बूट आणला तुम्हाला एक आयडिया सांगतो चप्पल बूट सोडतो ना त्या कपड्या सोडायचं मी ह्या कपड्या सोडायचे नेहणार कधी एक नेत मी आता आणणार नाही इकडं मी माझ्या कारमध्ये सोडलाय लोकच म्हणलं काय सांगतो मी कोण आहे अभ्यास करा पण ती महिला हा पिढी होईल इकडे तिकडे फिरते आणि 75 पुढची फुकट घराला जड झाली लोकांनी आमच्या पंढरपूरला आता कालची एकादशी कसली करते ती पाहत गोपाळपूरच्या पलीकडे गेली बाजू हो पण सगळी असली 70ची 80ची 85ची 90ची आमच्या घरात 2-4 म्हातारे आले त्यांना चालता येत नव्हतं तो एक तर म्हातारा उठता बसून महाराज आम्ही आलो भांगार मानला शिवाला आमच्या चालूपणात गेला टेंबून तमाशा बघायला गेला सोलापुरा पिक्चर बघायला दिली तुझको दिया माणसं लय हुशार एक लक्षात ठेवा जोपर्यंत ताकद आहे इंद्रिय सक्षम आहे परमार्थ आहे काय हातपाय चालतायत तो पण परमार्थ आहे एकदा शरीर बसून पडल्यानंतर मग मात्र ठाईचा बैसाही करा हे ಕನ್ನಡ ಬರ್ತಾರ ಬರ್ತಾರಿ ಯಾವುದು ಓಕೆ मस्त काय बसल्या बसल्या ठिकाणी परमार्थ करा मिळालाय पण आम्हाला कळलं नाही दुसऱ्यावर देहाची महती कळते देह मिळालं नाही स्वर्गातील नियमाती करणार देहाचं महत्व कळलं यह लोकीचा हा देह देव चित्ताची पाही धन्य आम्ही जन्मा दास विठोबाचे चालू हो स्वर्गीची आम्हाला चिताती देवा मृत्यूला की व्हावा Oh,
अपेक्षा केला ती तर मिळाला तयार नाही, आम्हाला मिळून कळायला तयार नाही. तिसरा वर्ग काय तर हे मिळालं नाही तर ज्ञान नाही काय तर पुष्प काय काम पुण्य झालं की उत्तम मध्यम बरे एवढं पाठ केलो. अरे खरा धर्म पशुपक्ष्यांनी सांभाळा. पशुपक्ष्या ज्ञान आहे, काय खावं काय प्यावं कसं बसवतं ज्ञान आहे. हो आमची श्रीगुरु धोंडपंत दादांच्या फडावरची माणसं आहे. आमच्या श्रीगुरु धोंडपंत दादांच्या फडावर दादासाहेबांमध्ये खंड्या नावाचं कुत्र होतं. धोंडपंताचा कीर्तना उभारणी कुत्र समोर बसून कीर्तन ऐकायचं. आमच्या कर्नाटकमध्ये बिदर जिल्ह्यामध्ये बसव कल्याण तालुका आहे. हो त्या बसव कल्याण तालुक्यामध्ये होलनाळे गावामध्ये गावामध्ये देवाचं नाव हलगड सुरू आहे. हलगड कीर्तन सुरू आहे. हलगड त्या महादेव मंदिरात 5 फेऱ्या मात्र समोर कीर्तनामध्ये येऊन बसतं. आरती होई पण हलगड उठत नाही. आरती होई पण हलगड उठत नाही. 4 पायात हलगड उठत नाही. पुढचं काय बोल नको. धर्म सांभाळ पशुपक्ष्यांनी सांभाळ. माझ्या आजोबा पायीवारी करायची होळसमुद्र पंढरपूर बिदर जिल्हा आमचा कारण. शरीर थकलं पुन्हा माझ्या आजोबांनी घोड्यावर बसून सुरू केली वारी. त्या घोड्यावर त्या वारीचे सत्संग भजनाची सत्संगतीचे वारीचे असे परिणाम जर त्या घोड्यावर. आमच्या आजोबांचा घोडा एकादशी दिवशी हरभरा खात नव्हता. 15 वाडी कशा 2 एकर तिथीमध्ये फरक जर पडला 2 एकर सुमार्थ भागवत ते गावचे ब्राह्मणाकडे जायचे. ब्राह्मण काका सांगा कशी आजची को द्यायची. आमच्या गावचा ब्राह्मण काका देव बाप्पा घोडा होता. तुम्हाला मग सांगायचं आता आम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, सांगता येत नाही, पंचनामात येत नाही. पण त्याला हंडे मारला जमान्यात. हंडे मारले घोड्याला हरभरा खाल्ला एकादशी नाही. हरभरा नाही खाल्ला एकादशी आजच आहे. हो तू चंदी ठेवायचं हरभऱ्याचं टोपलं समोर आजोबाच्या समोर. एक घोड्यासोबत चंदी हरभऱ्या टोपलं समोर ठेवल्या बरोबर घोडं तोंड वर करायचं. घोड्याने तोंड वर करी ब्राह्मण सांगायचा एकादशी आजच आहे, एकादशी आज करा. नेमकी त्या दिवशी भागवत एकादशी असायची. आणि घोडे कुठली हलगड एकादशी करते पुढचं कशाला बोलून आम्हाला एकादशी कळना, गुरुवार कळना, श्रावण महिना पाळना. हो अधर्म आमची वाटचाल अधर्माने सुरू आहे. अधर्माने जीवन जगतोय. ज्याला एकेकाळी व्यसन समाजामध्ये फॅशन ज्याला भ्रष्टाचार समाजामध्ये शिष्टाचार म्हणायचा पापात पुण्य बसलं नव्हे त्या पापाला प्रतिष्ठा निर्माण तुम्ही समाजामध्ये काय साधा पाप आहे काय. हो ज्ञानोपरणी त्या काळामध्ये उल्लेख केलाय पर्वताप्रमाणे पातक करणे उद्रेक होणे अपत्य असेल. 700 वर्षापूर्वी एवढं मोठं पाप होतं. आता किती पाप असेल. पापाची यामुळे झाले धर्माचे वंटोळे. धर्माचे आज 90% समाज ड्रिंकिंगचा बनला. हो सप्ताह मोठा करून उपयोग नाही. सप्ताह मनोरंजना करत नाही, सप्ताह परिवर्तन करत आहे. त्या सप्त्यामध्ये काही बदल झाला पाहिजे. 5 तरी वारकरी घडले पाहिजे. किती मोठा केला बदल किती झाला. अभ्यास केला नाही, पाराने बसला नाही, कोणत्या मध्ये कोणत्या वैर प्रवचन केलं, कोणत्या भागात कोणत्या अभाव कीर्तन केलं, सार काय सांगितलं, असं काय सांगितलं. हे अभ्यास आहे. हे 7 दिवसाचा शिबिर आहे आपलं दरवर्षी. हे रिव्हिजन आहे आपलं रिव्हिजन. ओ पंढरीची वारी, आळंदीची वारी, देहूची वारी, पैठणची वारी, नाम सप्ताह, ओ चिंतन भजन सेवा साधना
ही सेवा करत राहायचं माझ्या मायबापा हो. मनोरंजनाकरता सप्ताह नाही, सप्ताहात परिवर्तनाकरता माझ्या नको काही परिवर्तन घडलं पाहिजे समाजात. 90% कोण पुंगी वाजवते बऱ्याच पुंगे हितला म्हणतो जत्रा पोलीस तिकडे पलीकडे हाल तिकडे हो काय सांगतो 90% समाज ट्रेकिंगचा मानला आहे. तरुण पिढी व्यसनामध्ये बर्बाद होत चालली. 10% आमचा वारकरी सांभाळला मला 10% आमचे बी आहेत काही छोटे रुसतो माळा घालून बापा हाणायचे मला अजून आमचा बरोबर टाळ पटायचा हलमुखी म्हणा शाबासकी पट्टी आहे टीका नाहीये वस्तुस्थिती माझ्या मायबाप साधं बाप आहे काय बापाची यामुळे झाले धर्माचे वाटोळे. आता मालेगावला 4.5 वर्ष मुली लागते त्या मुंबईमध्ये बदलापूरमध्ये 3.5 वर्ष मुली लागते त्या स्वारगेटच्या बस स्टँड मध्ये शिवशाही बसते 26 वर्ष मुली लागते त्या. कुठे झाला आपला महाराष्ट्र, कुठे झाला आपला देश, कोणत्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. हो काल नवीन अजून प्रकरण नाशिकच्या बाबाचं भोंदू बाबाचं संपूर्ण महाराष्ट्र हरवून गेलाय पण बडे बडे मासे सापडले. विठ्ठला आणि सुशिक्षित माणसं, एज्युकेटेड माणसं, मोठी माणसं तुम्ही हो अंधश्रद्धा तुम्ही विश्वास ठेवतात कसा. श्रद्धा जरूर असावी, श्रद्धेला माझा विरोध नाही, श्रद्धा जरूर असावी. पण श्रद्धेमध्ये 2 प्रकार आहेत. एक डोळ श्रद्धा आहे, एक अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, ही अंधश्रद्धा आहे सगळी. अंधश्रद्धे नावाखाली धर्माच्या नावाखाली समाजाला लुटून त्या पठ्ठ्याने हो एक सगळा महाराष्ट्र हातून चाललाय. हो रोज बातम्या तेच, व्हॉट्सअपला तेच, फेसबुकवर तेच. नाही कुठे येऊन ठेवला त्या महाराष्ट्रामध्ये ज्या तुका बाळी भांडणा डोंगरा का मिठेने आली तरुस्ती तुकडा भरले आई तुला परत पडतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवरायांसमोर आणलेली मुलगी आणि माझा वैर तो त्यांच्याशी या मुलीशी नाही, माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी मुलगी समजून बोलवण करून सन्मानाला तुला परत पाठवून देशामध्ये या जगामध्ये एकच राज्य होऊन गेला, छत्रपती शिवाजी राज्य होऊन गेला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या महाराष्ट्र समाजामध्ये, या भोसले घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या जन्माला आला नसतं तर सत्य झाले नसते. आज आपल्या हिंदूच्या मंदिरावर शिखरामध्ये कळ दिसतंय छत्रपती शिवरायांचे पुतळे. आज माझ्या हिंदूच्या घरासमोर ती तोच दिसती छत्रपती शिवाजी महाराज पुकार आहेत. आज माझ्या माय मौलांच्या कपाळावर ते कुंकू दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराज पुकार आहेत. हा जो अखंड हजार सप्ताह सुरू झालेला आहे होतोय केवळ शिवरायांचे पुकार आहे. असा एकच राजा, एकच राजा तलवारी
त्यांना माहिती एक नंबर टाळी वाजवा. या वयात मी एवढं फुंकतोय, अगोदर कसं असेल. ही ताकद म्हणजे शिवरायांपासून, ही प्रेरणा मिळते माझ्या पांडुरंगापासून. ही प्रेरणा विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती महाराज की जय जय श्रीराम. ही ऊर्जा मिळते ती शिवरायांची कृपा आहे. धर्म संभाजीराजांची कृपा आहे. उभारा बाजूला चक्रून पडायचं म्हातारं. असू द्या काय चालू, कुठल्या दिशेने आम्ही आपला आणि त्या चुकोब का वेळा काय समाजाला चुकोब काय विसरत नाही. 375 वर्ष पूर्ण झाली तुकोबांना सदैव काश म्हणून करून असतो. का त्याने 750 वर्ष पूर्वी माऊलीला अवतार घेऊन 675 वर्षापूर्वी श्री संत नामदेव मध्ये पंढरनगरीमध्ये त्या महाद्वारामध्ये पाहिलेला संजीवन समाधी घेऊन आपलं जीवन धन्य केलं. का समाजाला विसरत नाही. 600-700 वर्ष गेले पण का समाजाला डोक्यात घेऊन असतोय. आमच्या छोटे माऊली कदमनी केवढा मोठा उत्सव सप्ताह केला तिला तुला परवा. तर उद्या आपल्या पंढरपूरमध्ये त्या छोटे मोठे कदमचा मोठा उत्सव, तो सोहळा संपूर्ण सगळ्या फडकरी वारकऱ्यांच्या साक्षीनं 65 एकरमध्ये उद्या 17 मे ते 24 मे पर्यंत भव्य देवीच्या स्वरूपामध्ये तो उत्सव साजरा होतो. सप्ताह काय समाज लाखो जण समुदाय हजर राहतोय, काय समाजाला साथ देतोय, काय अन्नदान करताय, काय समाजाला विसरत नाही. अरे 40-50 वर्षापर्यंत मला खासदार आठवत नाही, आमदाराला आठवत नाही. कोण 40 वर्षापर्यंत खासदार, कोण 30 वर्षापर्यंत आपला आमदार, कोण देशाचा राष्ट्रपती, कोण होता पंतप्रधान. अरे 40-50 वर्षापर्यंत मला पंतप्रधान, राष्ट्रपती, एखादा आमदार, एखादा खासदार आम्हाला लक्षात राहत नाही. पण 750 वर्षापूर्वी माऊली आजही लोकांच्या लक्षात आहे. 675 वर्षापूर्वी नामदेव महाराज जीवनचरित्र आजही लोकांच्या डोळ्यापुढे तो चित्रपट उभा राहतो. 375 वर्षापर्यंत हे वैकुंठ गमन पण आजही समाजाला विसरत नाही. याच्या पाठीवर त्याग आणि त्यागाशिवाय माणसं मोठी होत नाही. परमार्थामध्ये त्याग पाहिजे. त्याग सगळ्या वासना आम्ही कंट्रोल केल्या म्हणतात. एकाही वासना स्पर्श, स्त्री वासना, धन वासना, सत्ता वासना, एकाही वासनेचा स्पर्श आम्ही जीवनामध्ये होऊ दिला नाहीये. तुका म्हणे अवघी आवरणी वासना, तुका म्हणे अवघी आवरणी वासना. आता नारायण दुसरी आता नारायण दुसरी अशा प्रकारे पशु पक्षाला ध्येय मिळाला नाही तर ज्ञान नाही. पण एक वर्ग मात्र असं तयार झाला, निर्माण झाला, ध्येय मिळाला. नुसतं मिळवणे ध्येयाची महती कळाली. तुम्हाला मासाची जे मानव ज्याला पशु जन्माने प्रशी क्रांती केली, भक्तीची जर सेवा साधना केली, त्या भक्ती सेवेच्या माध्यमातून देव प्राप्त केला, देव मिळविला जीवनामध्ये. हे संत महात्मे भक्त मंडळी तुम्हाला मासाची मानव ज्याला पशु जन्माने प्रशी क्रांती केली, भक्तीची जर सेवा साधना केली, त्या भक्ती सेवेच्या माध्यमातून देव प्राप्त केला. नुसतं देव प्राप्त केलं नाही, देवापेक्षा श्रेष्ठ बनले हे या वर्गातले संत महात्मे.
ही संत मंडळी भक्त मंडळी तुम्हा माझ्यासारखी मनुष्य जन्माला आली, अशी क्रांती केली, भक्तीची सेवा साधना केली, भक्तीच्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी आपलं जीवन धन्य केलं. नुसतं जीवन धन्य केलं नाही, या भागवत धर्माच्या परंपरेमध्ये भगवंत देवापेक्षाही आपलं स्थान संतांनी श्रेष्ठ निर्माण केलं. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, बळीयाची अंकित आम्ही म्हणवंत साधू थोर दाना, 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 साधू थोर साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगी. या कलियुगमध्ये भगवंतापेक्षा संत म्हणले श्रेष्ठ म्हणले. ओ संतांचा महिमा हा श्रेष्ठ महिमा. हो असेच उच्च कुठली श्री तुकोबर आहे. परमार्थ साधना करत असताना त्यांच्या घरामध्ये 8 पिढ्यापासून परमार्थ, 8 पिढ्यापासून पंढरीची वारी तुकोबरांच्या घराण्यामध्ये. हो परमार्थ साधना करत असताना, साधक अवस्थेमध्ये असताना, विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना, साधक अवस्थेमध्ये असताना तुकोबर पंढरीची वारी करतायत, संत चरित्राचा अभ्यास करतायत. तुकोबर आहे एका वारीला पंढरपूर तुकोबर आली. हो पांडुरंगाने दर्शनाला गेली. तुकोबर पुढे हात जोडले. तुकोबर पुढे हात जोडून तुकाराम महाराज आपल्या डोळ्यापुढे श्री संत नामदेव महाराज पूर्ण चित्रपट, नामदेव महाराज संपूर्ण जीवन चरित्र, नामदेव महाराज पूर्ण पिक्चर तुकाराम महाराज आपल्या डोळ्यापुढे आणतात. तुकोबर राय म्हणतात देवा जसं नामदेव महाराज पंढरी नगरीमध्ये येऊन या महादरामध्ये पायरीला संजून समाधी घेतली, जसं जीवन त्यांनी आपलं धन्य केलं देवा, तसं मलाही माझं जीवन धन्य करून घ्यायचं आहे. माझ्याही मनुष्याला माझे बाबा सार्थक करून येते, मलाही माझ्या जीवन उद्धार करून घ्यायचं आहे. देवा सांग या मनुष्य देहाचा उद्धार होण्याकरता, हा मनुष्य जन्म धन्य होण्याकरता असं कोणतं भाग्य लागतं देवा सांग. हे तुकोबर अभंगाच्या प्रथा सांग देवा कोणतं भाग्य, कोणत्या भाग्यामध्ये जन्म हातात ठेवला नाही. I
भाग्याचं कोणतं भाग्य आहे? नामदेव महाराज पूर्ण चरित्र, नामदेव महाराज पूर्ण पिक्चर, नामदेव महाराज पूर्ण चित्रपट आपल्या डोळ्यापुढे येतात. तेव्हा जसं नामदेव महाराजांनी आपलं जीवन धन्य केलं, पंढरी नगरीमध्ये त्या महाद्वारामध्ये पाहिलेलं समाज घेऊन आपलं जीवन परिपूर्ण केलं, तेव्हा त्याच भाग्याची मी अपेक्षा होती. भाग्य माझ्या पदरात टाक. आता भाग्याचा विचार जर केला, भाग्य ही दोन प्रकारचे, व्यावहारिक भाग्य वेगळं आहे, पारमार्थिक भाग्य वेगळं आहे. व्यवहारामध्ये मी भाग्य कशाला समजतो? ज्याला संसारात स्त्री चांगली मिळाली आपण त्याला भाग्यवान समजतो. ज्याला मुलं बाळ आहे, संतती आहे, त्याला भाग्यवान समजतो. ज्याच्यापाशी पैसा भरपूर आहे त्याला भाग्यवान समजतो. पण संतांनी भाग्याचा धिक्कार केलाय. स्त्रीला भाग्य म्हणता येत नाही, मुलाला भाग्य म्हणता येत नाही, हो, आणि पैशाला भाग्य म्हणता येत नाही. संसारात स्त्री चांगली मिळतो मला, रोज जोडे हाणारी भेटली तर आपल्या नशिबाला तेच आहे. त्याला आवड वार केली, तिला आवड कोण द्यायची? तिनं वारकरी घाल, ह्यानं वारकरी घालला, तिनं गुंजळी घालला घेऊन या म्हणते. हो, मेळ लागत नाही. संसारात सुद्धा बायको चांगलं मिळालं भाग्य लागतं. आपलं मार्केट डाऊन आहे घरामध्ये, कोण खाते आमचं बाहेर तू वाघ मारी, घरी गेलं की म्याव. एका गावामध्ये गेलतो, गावामध्ये समोर येतो सरपंच, मला काय सरपंच पट्ट्या, सरपंच सरपंच ताब्यात, मास्तर मास्तर ताब्यात, डॉक्टर डॉक्टरी ताब्यात, वकील वकील ताब्यात, आमचं महाराज महाराज ताब्यात. आमची मार्केट बाहेर काढली, टक्क्या चहा दूध हाणं गाडी दाबून आम्ही घरी गेले की आमचे काकडा आरती सुरू झाली. दुनिया पाय पडतो, बायको आमच्या पाया पडला. तिला महाराज हाय म्हणून वाटतच नाही. बाहेर धन भन पण श्री गुरु सद्गुरु असले गुरु लय मी घरात जोडे खायचे. विंचू नाणी काढून तुरतुर जातो. समोर पाल बघितली, विंचवाची नागी पडली. तशी काही माणसं असतात आमच्या समोर असतो, आमच्या समोर असे चालतात. पण घराच्या पालीला बघितलं, काय जहाल पाल आहे, विषारी पाल आहे. पालीच्या तोंडामध्ये थेंब दुधामध्ये, अन्नामध्ये, भातामध्ये पडतंय, विष बनतं विष. पण तसली विषारी पाल कोण खाते? बरं पाठ केली बरोबर आहे. तसली विषारी पाल कोंबडी खाते. कोंबडी किती विषारी, ती विषारी कोंबडी कोण हाणत? ती अवलाद किती विषारी असत. मग ग्रामस्था विनंती सप्ताह चौऱ्या मारती मला घरा बास करा खायचं, बास करा मुताड खायचं. किती दिवस खायचं, किती दिवस खायचं, फार दात कोणी खाऊन खाऊन ते नाडक्या तरी रस्ता मध्ये हाणत अजून हाणत अजून रस्ता बास करा खायचं. आता तरी सुधरा नका करू नाश आयुष्याचा. किती दिवस खायचं, नका करून असायचं. पुन्हा जीवन नाहीये, पुन्हा हा जन्म नाहीये. सगळं मिळेल जगाच्या वादामध्ये, पण शरीर पुन्हा मिळू शकत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मही पुनर्भार्या एतत् सर्व पुनर्लभ्यते
नसेल तर पुन्हा 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 नाहीये मागवता हा नाही मनुष्य पुन्हा शरीर नाहीये हो म्हणून तो कोकण डेंजर इशारा केलाय आयुष्य खातो काळ सावधान सावधान हो सावध व्हा केव्हा काळ टाकून बसलाय काळ केव्हा काय सांगता येत नाहीये मग सावधान झालं आम्हाला कळलं गेलं आम्हाला सावधान होतं एकच माहिती शुभमंगल शबद पट्या बघा त्या लग्न मंडपामध्ये एवढी मजा असती बारीक निरीक्षण करायचं कोण काय करते कोण काय करते कोण काय करते हो आता लग्नात गेले अवघड होऊन बसले पोरीस मिळत नाही हो आता आमच्या गावाकडे तिकडे 122 पोर आहेत बिन लग्नाचे 35चे 36चे 28चे 35चे 40चे लग्न तर म्हणाय आणि पोरी आहेत शिकलेल्या आणि हे नाही शिकलेले पोरगी MBBS हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे पोरगी इंजिनियर हे करावे नापास मुलीवाचा मेळ लागला गेलाय हो माझ्या धाकट्या पोरं गेल्या म्हणे तू लग्न केलं कसा डाव हान माझ्या मुलीची हो लग्न मंडपामध्ये बघा तुम्ही लय मजा असते लग्न मंडपामध्ये हो ब्राह्मणाचं लक्ष नवरदेवाचं लक्ष नवरी वरणाचं लक्ष मसाले भात आहे ना वांग्याची भाजी आहे ना पुरी भाजी आहे ना लाडू आहेत ना खाण्याकडे लक्ष असतं पण त्या लग्न मंडपामध्ये बघा तुम्ही त्या स्टेजवर नवरदेव उभा असतो नवरी उभा असते मध्ये अंतरपाठ धरला असतो नवरदेवाच्या हातामध्ये हार नवरीच्या हातामध्ये हार हो पण त्या नवरीचं मुलगा खाली असतं हार हातामध्ये असं खाली मुलगा नवरदेव दम एकदा नवरदेव कसा करत असतो बघा चांद का मोकळा कसा नवरदेव टाचा उंच केल्या की ब्राह्मण अंतरपाठीवर वाढत ब्राह्मण बी त्याला शेवटपर्यंत तोंड बघू देत नाही पण नवरी हुशार आहे महिला हुशार आहे तिथं मुलगा खाली असतं खाली मुलगा घालून घालून पुढचं प्लॅनिंग विचार चालू असतो तिला सासूला काटा कसा काढावा नवरा कागद कसा घ्यावा नणंद बाहेर कशी काढावी तर पुढचं प्लॅनिंग त्याला असतं त्या लग्न मंडपामध्ये तिथे सावधान शब्द आम्हाला ऐकायला मिळतो सावधान समय अक्षर मिळालं का अरे माझ्या माय बाबूने संसारामध्ये सावधान होण्यापेक्षा परमार्थ सावधान सावध झालं सावध झालं सावध आहे पण परमात्मा आम्ही सावध होत नाही इथे चुकोबरोबर आम्ही सावधान झालो सावध होतो परमात्मा भजनामध्ये सेवेमध्ये वारीमध्ये इथे आम्ही सावध लक्ष ठेवा माझ्या हो जर नाही सावध झालं महाराज सांगतात आयुष्य खातो काळ सावधान सावधान काळ टपून बसलाय काळ केव्हा काय सांगता येत नाहीये बघत बघत माणसं निघून चालली कोरोनामध्ये किती माणसं म्हणजे कोरोनामध्ये आपल्या पंढरपूरमध्ये माणसं गेली कोरोनामध्ये
हो जास्त माणसांनी कोरोना दिला माणसं कोरोना जास्त दिले नाही माणसं घाबरून डॉक्टरनी कोरोना आहे म्हटलं पॉझिटिव्ह आहे म्हटलं ज्याला कोरोना झाला त्याला विचारा कंडिशन काय होती मावशी मला झाला कोरोना मला एकटा तिसऱ्या म्हणल्यावर जवळ कोणी नव्हतं माझ्या माझी बायको पेक्षा लांबून बाकत काय मी मुद्दा कसा करते ते अशी करते लांबून बाकर फेकलं एवढं वाईट वाटलं मला मनामध्ये म्हणलं पांडुरंगा काय दिवस आणले माझ्या गेल्या महिन्यामध्ये याच बायकोला कीर्तन करू 4.5 लाख रुपये हात लावून दिले तीच बायको लांबून भाकर फेकते अरे घरातली माणसं मिली जाळ्या कोणी केलं अक्षरशः महानगर पालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रेत जाळली पुणे बंद मुंबई बंद देश बंद पडला रस्ते शुकशुकाट झाले कंपन्या उद्योग व्यापार दुकान बंद पडली वाड्या बंद पडल्या सप्ते बंद पडली भजन कीर्तन बंद पडली 2 वर्ष आमची कीर्तन बंद आमची बी जिरली आम्ही मारून गेलो 20,000 30,000 50,000 पिंगळा गेला 50,000 हो 2 वर्ष बंद आमची कीर्तन काय काय उपाशी मिली भजीतली भजी का भज हे की 20,000 कीर्तनाची वाऱ्यावान सोळेवान सप्तेवान 2020-21 ची मौलीची पालखी पंढरपूरला आली नाही शेवटी सरकारला पायी चालता आली नाही शेवटी सरकारला त्यांच्या पादुका पालखी सरकारला बसमध्ये पंढरपूरमध्ये आणावी लागली 2021 साली मौलीची पालखी तुकोबाची पालखी मोजक्या लोकांमध्ये पंढरपूरला घेऊन आणून पायी चालता यावी मग त्यावेळेस आम्ही 2 वेळा त्या मुख्यमंत्र्यांना भेटतो त्याच्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते 2 मिनिटाच्या मातोश्री बंगाल आम्ही गेलो त्या बैठकीत आमच्या झाल्या महाराज लोकांच्या हो परवानगी दिली नाहीये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होते त्यावेळेस हो 3 वेळा चर्चा त्या पुण्यामध्ये आमच्या हो शेवटी महाराज लोकांना घेऊन बाबा परवानगी नाही संतांच्या पालख्या पंढरपूरला आणाव्या लागल्या बसमध्ये आणाव्या लागल्या वाऱ्यावान सोळेवान सप्तेवान भाजवान कीर्तनवान सगळं पण पडलं पण एक लक्षात ठेवा त्या 2-3 वर्षामध्ये आर्थिक फटका किती बसलाय याचा विचार करू नका आपण जिवंत राहिलोय हाच मोठा नफा आहे आज 2026 चा अखंड हनुमान सप्ताह आपण डोळ्यानं पाहतोय केवळ त्या भगवंताची पांडुरंगाची कृपा आहे बरं झाले आदिवारी पाठ करा हो पाठांतर शिवाय मजा नाही अप्पा नाटा अभंग अभंग पाठ करा हो या गायक लोकांचं कसं आहे संगीत विशारद आहे राग रागिनी पाठांतर कुठे आहे लोकांना आमच्या धोंडपंथाला थोडासा नियम होता गाथा पाठाला घेतलं होतं त्या काळी माझ्या आजोबांनी संपूर्ण 4092 आपण तोंडपाठ केले गाथा पाठ माझ्या आजोबांचा तेव्हाचा सुंदर कीर्तन पंढरपूर दादांच्या फळात मिळाला 1000 अभंग पाठ पहिली चाल म्हणायची या कर्णा तालुक्यामध्ये पारेवाडीमध्ये बापू गुरु होता त्या बापू गुरुने 1000 अभंग तोंडपाठ केले धोंडपंथाला म्हणून दाखवले दासामध्ये पाठ थापली शपथ गुरुवा 1000 अभंग पाठ केलं तर म्हणून पहिली चाल फडावर 500 अभंग पाठ तर पकवानावर उभं राहायचं घाबरू नकोस तुझे 500 अभंग पाठ माझा गाथा पाठ नाही हो पाठांतर करा अजून एक बरेच गायक विचारले लहान लेकरांनी अप्पाई बरा यांचा कन्नड बांधरा हो काय गायक लोक अशी विचित्र आहेत पुढचे आता
काही एक बिण्यापर्यंत रोबा कपडे जॅकेट फिकेट घालून शेण बिण मारून कडक कपडे घालून टोपी घालून पावडर लावून तुपाटाला लिपस्टिक लावून काळ मिळून सोपा एकदा मी कीर्तन घेतो निलंगा भागात 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कीर्तनाला गेलो तस काय मोठी मोबाईल नव्हते. आता कुठला बी अभंग घ्या लगेच सर्च मारले की मोबाईल मध्ये अभंग येते. मी तिथे गेलो कीर्तनाला त्यानं त्यासाठी साधे ड्रेस ते असे कडक कपडे घालून उभारले. त्या पोराने माझ्याकडे बघितलं किरकोळ आहे. दसकट समजा दसकट नाही पंढरपूर द्यायला काही येते मला त्यांच्या खाना सगळ्या बघितले मी डोळ्याने. मी सुरू केलं रामकृष्ण हरी तिने सुरू केलं रामकृष्ण हरी. मी रूप पाहतो शिनी ती मला मनोज दी न गेली. आता मला ते आपली माती करते म्हणलं मी बी हुशार. कीर्तनाला असा अभंग घेतला पुन्हा अभंग पाठलो. जास्त मोठी मोबाईल नव्हती बारक मोबाईल काहीच नव्हतं. लँडलाईन फोन होता. मी नवीनच अभंग घेतला कीर्तनाला. नाही कष्टाचा गुमान नाही कष्टाचा गुमान गोवी भ्रमला सुमन प्रेम प्रीतीचे बांधले येण सुटे काही केले. चाल म्हणा आणि तो तिकडचं माईक घेऊन आले हे तो उभारलं इकडचं आले हे तो उभारलं. मला असं केलं मी बी असं केलं. आमच्या पंढरपूरच्या नादी लागायचं नाही. अशी गॅरमध्ये खोटी मला सांगता येत नाही. मला हांडे महाराज मला अभंग पाठ नाही. मला नाही काष्टाचा गुमान मला पुढचं बघू एवढं तर म्हणलं नाही काष्टाचा गुमान. मग तिने सुरू केलं नाही काष्ठा नाही काष्ठा नाही काष्ठा नाही काष्ठा नाही काष्ठा. तुला बी काष्ठा आहे मला बी काष्ठा नाही. काष्टाचं म्हणणे मध्ये काय आलं मला असल्या अर्ध्या हळपड पिवळे झाले काय येत बी ना डबी बसत नाही. अरे काय सांगतो अरे बाबा तसल्या तडाखीतून वाचलोय केवळ भगवंत कृपा हनुमंतराय कृपा त्या पाहून आता हा तो 2026 स्वप्न डोळ्यात पाहताय केवळ भगवंत कृपा आहे. बलविधानी आदिवारी नाही मृत्यूची हारी वाचून आलो येतो उरली हारी तुम्हाला समर्पण म्हणून माझे माय बाबा हो स्त्रीला भाग्य म्हणता येत नाही मुलाला भाग्य. अरे मुलं चांगले निघतलं बरं आहे. आज आनंद वाटत असेल लहान मुलं आपलं तुमच्या गावामध्ये परमार्थामध्ये सेवेमध्ये आहेत. आनंद वाटत असेल अरे घरामध्ये माळकरी असायचे लहान मुलं संस्कार करा. आज संस्कारची गरज आहे. हो शिक्षणाबाबत संस्कार पाहिजे. हो शिक्षण शिकलं पाहिजे. हो किती वेळ तू 10वी 6वी लिंग किती लिंग लिंग मी परवा एका पोर विचारलं 8वीचं पोर होतं व्याकरणात लिंग किती मला 4 लिंग आहेत म्हणला. हा लिंग 3 म्हणून 4थं कुठं हुडकून काढलं. मी बी शिक्षण झालं माझं BA झालं BA 83 घाबरलं त्याला वाटत मला पाहिजे तू लहान आहे. विचार केला मला आपली शिक्षक माझं BA 88 झालं 83 10वी 85 12वी 88 ला BA झालं 89 ला पुन्हा MA मी ऍडमिशन घेतलं. पुन्हा माझ्या वडिलांनी कॅन्सल केलं. पुढे लेक्चर होईल शिक्षक होईल आपली पुढे परंपरा कोण चालवणार. मला पुढे शिकू दिलं नाही पण नंतर झालं बाप महाराज. विचार केला मी म्हणलं लिंग दाखवत 3च मला 4थं सांग म्हणून 4 लिंग कोणते. मला हांडे महाराज एक पुल्लिंग म्हणून बरोबर आहे. दुसरं स्त्रीलिंग म्हणून बरोबर आहे. तिसरं नपुंसकलिंग म्हणून बरोबर आहे. 4थं डार्लिंग म्हणून शबासरी बहादराव डार्लिंग माहिती हे पोरं आगवायचं आमच्या पुढची पोर आहे. आमच्या घरापाशी छोटेकर शाळेपाशी माऊलीच्या मंदिरपाशी आमचा वाडा आहे. मी आमच्या गल्लीमध्ये सकाळ सकाळ दाट घासतो बरोबर असे 2-4 पोरं शाळेला
एका पोरामुळे इकडे म्हणलं कुठं चाललायस काय शाळेत चालू आहे म्हणला आज आईने काय दिलं तुला डब्यात खायला म्हणून पोराची पोळी दिली म्हणला मी खाऊ का खाऊ म्हणला घरी काय सांगणार सांगतो म्हणला आईला कुत्र्याला खाल्लं म्हणून आपल्या पुढची पोर गेल्यावर तुम्हाला बोलायला ऐकत नाही मग आता मी एवढा महाराष्ट्र खेळ देणारा माणूस म्हणजे एका शब्दात तरी पटकन मला काय आपल्या पुढची पिढी लक्ष ठेवते संस्कार फार महत्वाचे पण स्त्रीला भाग्य म्हणता येत नाही मुलाला भाग्य म्हणता येत नाही धनाला भाग्य म्हणता येत नाही ओ महाराजांचं प्रमाण आहे भाग्य तरी नोही धनपुत्र भाग्य तरी नोही आणि स्त्रीला भाग्य म्हणत नाही मुलाला भाग्य म्हणत नाही धनाला भाग्य म्हणतात खरं भाग्य कोणतं आहे महाराज सांगतात निकटवासवारा संतापाई ज्याची संत दर्शन होईल संतांची पावलं घ्यायला पडतील संत स्पर्श दर्शन होईल संत ज्या दिवशी आपल्या कृपा करतील त्या दिवशी आपल्या जीवनाला खरं भाग्य समजावं भाग्याचा उदय दोन्ही भाग्याचा उदय संतांनी पावला प्रकार ते जीवनातलं खरं भाग्य समजावं या भाग्याचा विचार तो कोपऱ्या म्हणून करतोय बाबा देवा ते भाग्य मध्ये बघणार जेणे तो संत दर्शन जीवनामध्ये घडलं पाहिजे संत कृपा जीवनामध्ये झाली पाहिजे देवा हे जर भाग्य माझ्या पदार्थ टाकलं तर मग मात्र माझं जीवन धन्य होणार मिळालं जग माझं धन्य होणार आहे ऐशा भाग्य हे भाग्य मगत असेल तो करा महाराज हे भाग्य मगत असेल तो खूप आहे आपल्या डोळ्यापुढे श्री संत नामदेव महाराज चरित्र आपल्या डोळ्यापुढे आणतात देवा जसं नामदेव महाराजांनी आपलं जीवन धन्य केलं तेच भाग्य माझ्या पदार्थ रुडे तळील पायरी संत पाय देतीवरी पंढरी नगरीमध्ये महाद्वारामध्ये पाहिलेला संजीवन समृद्धी माझ्या नामदेव महाराजांनी हो देवा ते भाग्य माझ्या पदार्थ हो तिसऱ्या चरणात तो कुमार सांगतात हो प्रेम अमृतपान होईल चरणमध्ये स्नान संतांच्या चरणमध्ये स्नान जीवनामध्ये घडावं संतांचे चरण रगतकण आपल्या वारकरी सांभाळून पवित्र मानले गेले संतांच्या पायाची जोडी पवित्र आहे म्हणून आमच्या म्हणजे का अभंगामध्ये उल्लेख केलाय देवा त्या वारकऱ्याची पाय धुळमारे कपाळाला लागू दे कोणत्या वारकऱ्याच्या जयाची कुणी पंढरीची वारी वारी
त्या घराण्यामध्ये पंढरीची वारी आहे. जे वारकरी ते वैष्णव आहे तसे वारकऱ्यांचे पाय तुम्हाला कपाळ लागू दे. माझं जीवन धन्य होणार आहे. माझ्या माय बापू संतांचे चरणाचे पवित्र मानतो. हो माऊलीच्या सोहळ्यामध्ये या तुम्ही आळंदीमध्ये पंढरपूरला जवळ आला माऊलीचा सोहळा आयुष्यामध्ये येऊन येतात. आळंदी पंढरीची वारी करा. काल 28 तारखेला काल आमची मीटिंग झाली पंढरपूरमध्ये पालखी सोहळ्याची. आळंदी संस्थान ट्रस्टी मंडळ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दिंडी समाज, सगळे फडकरी, वास्कर, शितोळे सरकार, चौकदार, सगळे दिंडीवाले काल हजर होते त्या सोहळ्यामध्ये. कालच्या मिटिंगला 2026च्या माऊलीच्या पालखी सोहळ्याचा आराखडा कालच्या मिटिंगमध्ये तयार झाला. उद्या फायनल मिटिंग उद्या आमच्या 13 तारखेला एकादशीला आळंदीमध्ये. किती त्याशी मला जायचं आहे. हो काय सांगतो मी. हो 4-4, 5-5 महिने बाबा सोहळ्याची तयारी आपली चालू असते. आयुष्यामध्ये आळंदी पंढरीची वारी करा. त्याचं पहिलं रिंगण हो 4 गोल रिंगण, 4 उभे रिंगण आहेत. त्याचं पहिलं रिंगण माऊलीच्या सोहळ्यामध्ये घोड्याचं कुठे असतं? सदाशिवनगरला. घोडे रिंगण धावतात, घोडे पळतात. माऊलींना अश्व हो त्या चौकदाराचा अश्व घोडा लाखो समाज तो रिंगण सोहळा परसोबत डोळ्यांनी. इकडे आमचे वारकरी बेपाव होऊन नसतात. का मुलं त्याला ज्ञानबा तुका देघो चालू असतो. इकडे वारकरी नसतात. तिकडे घोड्यात रिंगण चालू असतं. पण आमचे वारकरी नाचत असताना माझ्या भोळ्या माय माऊल्या वारकऱ्या पायखाची माती घेतात, आपल्या कपडाला लावतात. माऊलीच्या घोड्याच्या पायखाची माती घेतात, कपडा लावतात. कारण का संतांच्या वारकऱ्यांच्या पायखाची धूळ चरण रजक्कन ही पवित्र मानली गेली. माऊलीच्या घोड्याच्या पायखाची धूळ पवित्र माझ्या माय भाऊ आपल्या कपडा लावतात. ते माती घेतात, कागदामध्ये पुढे बांधतात. घरी येतात, देवघरात होता त्या मातीची नित्य पूजा करतात. वारकऱ्यांच्या पायाची धूळ म्हणून नित्य मातीचा कपडा लावतात. अरे वारकऱ्यांच्या पायाच्या धुळीची संतांच्या चरण रजकनाची अपेक्षा तुम्ही आम्ही करतो यात नावा नाही. देव सुद्धा देव इच्छिरज चरणीची माती देव इच्छिरज चरणीची माती देव इच्छिरज Thank you.
हनुमंतराला सर्वांचं काय नाही पाऊस येत नाही कीर्तन संपल्यापर्यंत पाऊस येणार नाही हो सर हा बोल पाऊस येत नाही नुसतं पाणी पडणं बरोबर वातावरण बिघडलेलं आहे. हल्ल्या मावश्या मावश्या चला चला ज्ञानेश्वर Hare